नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट संदीप ठाकरे सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल नमस्कार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2007-08 पासून त्यांनी या खरं तर क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आहे आणि मग रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या काम इंटिरियर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची वाटचाल कशी होती आणि त्यांच्या भविष्यात ही वाटचाल कशी असणार आहे, त्यांचं या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर नमस्कार सर. गप्पांना आपण थेट अशी सुरुवात करूया की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आर्किटेक्ट बनण्यासाठी इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळाली आणि तुम्हाला असं वाटलं की मी पण असाच आर्किटेक्ट बनेन मोठेपणी, तर तो सगळा प्रवास कसा होता तो ऐकायचा आहे आम्हाला. शाळा आमची मराठा हायस्कूल, हम्म. टिपिकल मराठी मीडियम शाळा. हो हो. त्याच्यानंतर म्हणजे 10वी पर्यंत तिथे, हम्म, हम्म, 11वी-12वी KTHM कॉलेज, हम्म, गंगापूर रोड. त्याच्यानंतर 1 वर्ष BSc केला हम्म, आणि त्याच्यानंतर आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतलं. हम्म. तर कॉलेज होतं कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक, कॅन्स म्हणून आहे MVP. तर माझं पूर्ण स्कूलिंग कॉलेज वगैरे जे आहे ते MVP मध्येच झालं. ओके. इन्स्पिरेशन म्हणाल तर खरं तर मी अनावधानाने या फील्डमध्ये आलो. अच्छा. सुरुवात म्हणजे आमच्या बंधूंना ऍक्च्युली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न होतं, बरं. परंतु ते डॉक्टर झाले आणि मी आर्किटेक्ट झालो. वा. म्हणजे घरातलं कोणीतरी एकाने स्वप्न पूर्ण केलं असं होय, म्हणूयात असं आपण. म्हणू शकता. Yes. ऍक्सिडेंटल आर्किटेक्ट Accidental architect. आर्किटेक्ट Yes. असं तुम्ही म्हणू शकता. पण आता या क्षेत्रामध्ये जशी तुम्ही काम वाटचाल केली त्यावरून असं वाटत नाही तुम्ही योग्य क्षेत्रात आलाय, असं ऑफकोर्स हो, असं नक्की म्हणायला नक्की हरकत नक्की नाही. विषयच नाही. तर मग प्रत्येक आर्किटेक्टचा त्याच्यानंतरचा स्ट्रगल असतो, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा. आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो, त्यामुळे ती तुम्ही कुठं केलीत आणि त्याच्यानंतर जो वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, हम्म. तर तो प्रोजेक्ट कुठला होता, त्याचा अनुभव कसा होता, त्याबद्दल काय सांगाल? 2007-08 साली ज्यावेळेस पासआउट झालो, हम्म. थोडंसं घरगुती पार्श्वभूमी अशी होती की मला नाशिक सोडून बाहेर जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे पहिला आणि शेवटचा प्रेफरन्स नाशिकच होता. नाशिकला म्हणजे योगायोगाने आमचे जे गुरु आहेत, 2 दिवसापूर्वीच गुरुपौर्णिमा झाली. हो हो. आमचे जे गुरु आहेत आर्किटेक्ट धनंजय शिंदे म्हणून आहेत. बरं. आम्ही त्यांच्याकडे जॉबला लागलो. योगायोगाने माझे जे पार्टनर आहेत आर्किटेक्ट पुष्कर निकम, हम्म. ते आणि मी क्लासमेट शाळेपासून. बरं. कॉलेजला तो सिंहगड इन्स्टिट्यूटला, हम्म. तिथून मग पासआउट होऊन तो देखील शिंदे सरांकडे आला. खरं तर मग शिंदे सर आमचे गुरु आणि तेच मेंटॉर पण आहेत आमचे. तिथून आमची खरी तर सुरुवात झाली. बरं. सुरुवात अगदी त्यांच्याकडे 150 वाराच्या डेव्हलपमेंट पासून तर अगदी एकरांमध्ये डेव्हलपमेंट होती. बरोबर. आणि त्यांच्याकडे जे काही आम्हाला शिकण्यासाठी मिळालं हम्म. त्याचा फायदा आज तगायत आम्हाला होतोय. बरोबर. वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्किटेक्ट झाल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा साईटवर जातो, तेव्हा आपला अर्थातच पहिला सामना त्या लेबरशी होतो. आणि त्याच्यात ते अनस्किल्ड असतील तर अजूनच ती थोडी परिस्थिती अवघड असेल. तर तो तुम्ही सामना कसा केला? ती मॅनेजमेंट कशी बघितली आणि त्यांना तुमची संकल्पना कशी सांगितली? शिंदे सरांकडे असताना तसं सुरुवातीला खूप अडचण आली नाही. हम्म. कारण त्या सुरुवातीचे 5-7 वर्ष ज्यावेळेस त्यांच्याकडे शिकत होतो, तर त्यांच्याकडच्या ज्या एजन्सीज होत्या त्या एकदम प्रशिक्षित आपण म्हणूयात त्यांना, वेल एज्युकेटेड होत्या, सर्व गोष्टींचं त्यांना नॉलेज होतं. त्याच्यामुळे तिथे अडचण नाही आली. ज्यावेळेस आपल्या प्रोजेक्ट्समध्ये आपण थोडंसं बघितलं तर स्किल्ड नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वैयक्तिक त्यांना समजून सांगताना बऱ्यापैकी त्रास झाला. म्हणजे डिटेलिंग असतील किंवा स्ट्रक्चरल असतील किंवा आर्किटेक्चरल असतील, बरोबर. अशा डिटेलिंग्स बारीक बारीक त्यांना समजून सांगताना जेन्युइनली बऱ्यापैकी त्रास होत होता. कालांतराने थोडंसं आपलंही नॉलेज वाढत गेलं आणि आपण त्याच्यावर ओव्हरकम केलं. दुसरं आता रेसिडेन्शियलमध्ये आपण काम करतोय, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? प्रत्येक क्लायंट हे सांगतच आलाय की आमचं बजेट नाही म्हणून. सुरुवातीतूनच होते खरं तर, परंतु कालांतराने थोडं थोडं असं होतं की फक्त आपल्याला सांगण्यासाठी असतं त्यांच्याकडे की आमच्याकडे बजेट नाही म्हणून. पण जसजसा प्रोजेक्ट पुढे चालतो, बरोबर, ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते बजेट ऍडजस्ट करतात ते लोक. नाही असं काही नाही आहे. ओके. दुसरं, आर्किटेक्ट म्हणून प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? कॉलेजला असताना ते फंक्शन फॉलोज फॉर्म किंवा फॉर्म फॉलोज फंक्शन अशा पद्धतीच्या काही टर्मिनॉलॉजी होत्या मला. तर त्याच्यात कसं होतं की क्लायंटचे आलेले प्लॉट, त्यांचे जे काही साईट रिस्ट्रिक्शन्स असतील, बजेट रिस्ट्रिक्शन्स असतील, तर ते ओव्हरकम करणं फार मोठा टास्क असायचा आमच्यासाठी की कशा पद्धतीने करता येईल. बऱ्याचदा आपल्याला पुढे काही जास्त स्कोप नाही असं वाटत असेल तर प्लॅनमध्ये काहीतरी आपण करू शकतो.
बरोबर. जे काही कोर्टयार्ड्स वगैरे ऍड करणं किंवा नॅचरल लाईट्स आतमध्ये घेणं, हम्म. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण त्यांचं बजेट पण सांभाळलं आणि क्वालिटी पण आपली अफेक्ट नाही होऊन दिली. बरोबर, बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात आणि इथं काम करताय आता. वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताय. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला आता कुठल्या क्षेत्रावर प्रशासनानं काम करावं येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये असं वाटतं? कोणालाही विचारलं शासकीय अधिकाऱ्याला तर आफ्टर रिटायरमेंट लाईफ त्याला नाशिकमध्ये घालायची आहे. हं. म्हणजे इथलं वातावरण आहे किंवा माणसं आहेत बेसिकली, सर्व त्यांना इन्फ्रा जो काही रिक्वायर्ड आहे तो सर्व नाशिकमध्ये अवेलेबल आहे. हं. फक्त त्याला थोडंसं ब्रशिंग पॉलिशिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे, थोडंसं आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचं म्हणूयात. पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडीशी वीक आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा. सो त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं. बरोबर आहे. तर मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ती सुधारण्यासाठी? आपल्याकडे निओ मेट्रो वगैरे त्यांनी प्रोजेक्ट सांगितलेत. अजून तर काही झालेलं नाहीयेत, परंतु ओके. त्या धर्तीचे किंवा त्या टाईपचे काही प्रोजेक्ट्स आपल्याकडे नाशिकमध्ये व्हावेत, जेणेकरून नाशिकच्या लोकांचा अल्टिमेटली फायदा होईल. बरोबर. आता एक खरा अवघड प्रश्न आहे, म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी जर एक प्रोजेक्ट असा सांगायचा झाला जो तुम्हाला कायम तुमच्या जवळचा आहे, जो कायम आवडीचा आहे, जो कायम लक्षात राहील, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहे? असे खूप सारे प्रोजेक्ट झालेत. बरेचसे प्रोजेक्ट्स म्हणजे आपण ते म्हणूयात की ते एक वाक्य आम्हाला यूज टू झालेलं आहे, हं. की सर आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आमचं घर इतकं छान होईल क्या बात आहे! वाह! आणि प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट तसं झालेलं आहे. हो, हो. त्याच्यामुळे ते छान वाटतं एक सांगताना. बरोबर. पण असा कुठला प्रोजेक्ट? सुरुवातीचा एक प्रोजेक्ट होता आमचा, एक अतुल पवार म्हणून होते. हं. तर ज्यावेळेस त्यांचं वास्तुशांती होती, तर वास्तुशांतीला म्हणजे ते थोडेसे पॉलिटिकल आणि नवनीतचे बेसिकली डीलर आहेत ते. तर त्यांच्या घराच्या ओपनिंगला ज्यावेळेस आम्ही गेलो, तर एंट्री केल्यानंतर प्रत्येकजण आम्हाला हात मिळत होता आणि सर खूप छान घर झालं असं म्हणायचा. म्हणजे मी आणि आमचे पार्टनर आम्ही दोघंही विचार करायला लागलो की नक्की यांना कसं समजलं की बाबा आपण याचं काम केलेलं आहे म्हणून. तर ज्यावेळेस आम्ही एंट्री केली घरामध्ये, त्यावेळेस लक्षात आलं की त्या घराच्या एंट्रन्स वरती आम्हा दोघं आर्किटेक्ट आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हं. त्यांचं मोठं फोटो लावलेले त्यांनी बापरे! आणि त्याच्यात लिहिलं होतं की आमच्या घराचे शिल्पकार. शिल्पकार. वाह! त्यावेळेस लक्षात आलं की हे सगळी मंडळी आपल्याकडे काय येते. अच्छा, अच्छा. क्या बात तो है! एक छान एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स होता. बरोबर. आणि दुसरं म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही जनरली काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? अ, तसं खरं तर हा खूप आमच्या जवळचा म्हणून विषय नाही. हा स्ट्रक्चरल रिलेटेड म्हणूयात आपण त्या हं, गोष्टीला. हं. परंतु तरी देखील जे स्ट्रक्चरल डिझायनर सांगतील हं, ते हं. स्टील सर्वात पहिले तर प्रेफरन्स त्याच्यासाठी. बरोबर आहे. दुसरी गोष्ट क्लायंटचं बजेट पण येतं. हं, हं. कारण चांगलं स्टील आपण सजेस्ट करतो, हं. बट ते त्यांच्या बजेटमध्ये पण बसलं पाहिजे. हो, हो. तो एक पॅरामीटर घेतो सिलेक्शनच्या वेळेस. बरोबर. अगदीच. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर? बऱ्याच साईटवरती आणि आपण कसा वापरलेला होता आहे तुमचा गोष्टी. अनुभव? नाही, नाही, काहीच विषय नाही आहे. बरोबर आहे. आणि नंतर असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? तसं आव्हानं म्हणजे आम्हाला साईट एक्झिक्यूट करताना तशी काही आले नाहीत खरं ओके. सांगायचं तर. हं, हं, हं. फक्त क्लायंट थोडेसे त्रासदायक ठरतात कधी-कधी. म्हणजे अच्छा. तेही बजेट ज्यावेळेस थोडंसं डिस्टर्ब होतं त्यांचं, हं. त्यावेळेस त्यांचा त्रास सहन करावा लागतो हं, हं. खरं तर. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये नवीन फ्रेशर्स येतात आर्किटेक्ट जस्ट पास आउटवाले. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर्वात पहिलं तर जे काही गव्हर्नमेंटचे बायलॉज असतील, हं. त्या बायलॉजला धरूनच त्यांनी काम करावं कंपल्सरी 100%. हं, हं. आणि इल्लीगल कुठलंही काम करू नये हे महत्त्वाचं सांगणं राहील. यामध्ये. सो ते आर्किटेक्ट संदीप ठाकरे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गव्हर्नमेंट बायलॉज तर ते बघितलेच पाहिजेत. पण मला नेहमी असं वाटतं की एखाद्या डॉक्टरकडनं चूक झाली तर एखाद्याच रुग्णाचा त्यातनं प्राण जाऊ शकतो. पण एखाद्या इंजिनियर आर्किटेक्टकडनं जर एखादी चूक झाली तर कदाचित शेकडो लोकांच्या सुद्धा प्राणाशी तुम्ही खेळू शकता. त्यामुळे तुम्ही इल्लीगल कुठलंही काम आपल्या हातून घडणार नाही, असुरक्षित कुठलंही काम करणार नाही आणि दर्जाची कुठेही प्रतारणा होणार नाही याची तुम्ही कायम काळजी घेतली पाहिजे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही थँक्यू आलात व्हेरी मच. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.